तो भक्त पाण्याने भरलेली कावड आपल्या खांद्यावरती घेतो आणि उंच डोंगर कड्यावरती असणाऱ्या त्या भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये त्या शिवपिंडीला ते पाणी अर्पण करण्यासाठी जातो, ते जल अर्पण करण्यासाठी जातो. परंतु मंडळी, तो भक्त काय असा तसा जात नाही. तो भक्त नेमका कसा जातो ते ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकून जाईल. मंडळी, तेल्या भुतेची कावड हे तुम्हाला माहित असेल. तेल्या भुतेची कावड. मग कोण हा तेल्या भुत्या? ही स्टोरी काय? मंडळी, जग प्रसिद्ध जग विख्यात असणारी ती यात्रा, शंभू महादेवांची यात्रा. अर्थातच मी कोणत्या यात्रेबद्दल बोलतोय तुमच्या लक्षात आलं असेल. शिखर शिंगणापूरची ती शंभू महादेवांची यात्रा. आणि याच्याच मधला हा प्रसंग, याच्याच मधली ही स्टोरी तुम्हाला सांगतोय की तो भक्त खांद्यावरती पाण्याने भरलेली कावड घेऊन जायला निघतो. परंतु तो भक्त असा तसा निघत नाही. तो भक्त थेट आपल्या घराच्या बाहेर पडतो. मंडळी, तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकून जाईल. तो भक्त असं काही करून जातो की अगदी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. प्रत्यक्षात तो भक्त आपल्या घरामधून स्वतःच्या बाहेर येतो आणि स्वतःचं घर फुकून देतो, काडी ओढतो आणि स्वतःच घर पेटवून देतो, घराला आग लावतो. आणि मंडळी, तो भक्त निघतो, नदी पात्रामधलं पाणी कावडीने घेतो खांद्यावरती आणि थेट थेट त्या उंच डोंगर काड्यावरती असणाऱ्या त्या शंभू महादेवांच्या त्या शिवपिंडीला जलाभिषेक करण्यासाठी निघतो. आहे ना मंडळी, काळीज गोठून टाकणारा हा सगळा काही प्रसंग. परंतु घडतं असं की तो भक्त जसा घरामधून बाहेर येतो, घर पेटवून आपल्या देवाच्या दर्शनासाठी, देवाला त्या शिवपिंडीला जलाभिषेक करण्यासाठी निघतो, तसाच पुढे मोठा मंडळी चमत्कार घडतो. तो चमत्कार काय, नक्की विषय काय, ही स्टोरी काय, जरा सविस्तरपणे तुम्हाला सांगतो. नमस्कार मंडळी, मी सावतार नदिवे. आपल्या श्री स्वामी आज्ञा या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. चला मंडळी, हा विषय नीटपणे आपण समजून घेऊयात. मंडळी, शिखर शिंगणापूरची यात्रा तुम्हाला माहित असेल. जग प्रसिद्ध जग विख्यात असणारी ती कावड यात्रा आणि डोळे दिपवून टाकणारा तो सगळा काही प्रसंग. मंडळी, मुंगी घाट आणि त्या मुंगी घाटामधून ते भक्त पाण्याची ती कावड खांद्यावरती घेऊन जातात. मंडळी, तुम्ही ऐकलं असेल तेल्या भुतेची कावड. आता ही तेल्या भुतेची कावड नेमका काय विषय? आणि मंडळी, मुंगी घाट, तो मुंगी घाट सर करून ही लोक तिथून ते भक्त मंडळी जातात. मुंगी घाट इतका उंच डोंगर काढा की त्यावरती चढलेली ती माणसं अक्षरशः मुंग्यासारखी दिसतात, म्हणून त्याला मुंगी घाट म्हणतात. होय मंडळी, तोच तो मुंगी घाट. काळीज गोठून टाकणारा काही विषय. तो उंच डोंगर काढा बघितला, तो उंच डोंगर काढा बघितला की अक्षरशः काळजामध्ये धडकी भरते. आणि पाठीमागे वळून बघायचं तर विषयच सोडा. जर पाठीमागे वळून बघितलं तर मात्र माणूस बेशुद्ध पडेल, इतकी खोल दरी. आणि त्या दरीमध्ये डोकावून बघायला सुद्धा वाघाचं काळीज लागतं. मंडळी, त्या परिस्थितीमध्ये हर हर महादेवच्या घोषणा देत ते भक्त मंडळी जातात. आता हर हर महादेव या घोषणेवरून एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आली असेल की छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांचे मावळे लढाईला जात असताना, त्या शत्रूंवरती तुटून पडत असताना हर हर महादेवच्या घोषणा देत होते. मंडळी, इथे एक चमत्कार आहे, इथे एक चमत्कार आहे. त्या देवाचं नाव मुखामध्ये घेतलं की अक्षरशः मंडळी, देव, त्या देवाची शक्ती, ती देवाची ऊर्जा अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरामध्ये संचारते. हे तितकंच सत्य आहे. आजच्या या विज्ञान युगामध्ये सुद्धा आपण हे सिद्ध करून देऊयात की कशा पद्धतीनं देवाची ती शक्ती भक्तांच्या शरीरामध्ये प्रवेश करते, कशा पद्धतीने ती संचार करते. होय मंडळी, कोणी बोलेल की हा अंधश्रद्धा पसरवतोय, परंतु ज्यांचा श्रद्धाभाव आहे देवावरती त्यांनीच हा व्हिडिओ बघा, बाकीच्यांनी नाही बघितला तरी चालेल. आता मंडळी, तुम्हाला स्टोरी सांगतोय तेल्या भुतेच्या कावडीची. तेल्या भुतेची कावड. आता प्रत्येक भक्त हे बघण्यासाठी आस लावून त्या ठिकाणी थांबलेला असतोय की तेल्या भुतेची कावड कधी येते. एकमेकांमध्ये चर्चा सुरू असते, तेल्या भुतेची कावड कुठपर्यंत आली. आता या तेल्या भुतेच्या कावडीचा काय विषय? मंडळी, हजारो वर्षापूर्वी एक भक्त होता, भुतोजी महाराज. पुरंदर तालुका सगळ्यांना माहित असेल, पुणे जिल्ह्यामधला पुरंदर तालुका, ज्या ठिकाणी छत्रपती शंभूराजांचा जन्म झाला, तोच तो परिसर पुरंदर तालुका. आणि त्या पुरंदर तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे एक गाव सगळ्यांना माहित आहे, सासवड. आणि त्या सासवडच्याच परिसरामध्ये एकतपुरी
किंवा एकतपुरा या नावानं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी भूतोजी महाराज म्हणून एक फार मोठे शिवशंकरांचे भक्त होते. त्यांना शिवयोगी भूतोजी महाराज असे म्हटले जाते. आणि हे भूतोजी महाराज दरवर्षी चैत्र यात्रेला त्या ठिकाणी जायचे. शिखर शिंगणापूरच्या त्या डोंगरावरती मंडळी जात असताना ते देवाला एवढंच बोलायचे की देवा, आता सर्वस्व तूच. माझं मन ह्या संसारापासून दूर पळतंय आणि या संसारामध्ये मला माझं मन गुंतूही द्यायचं नाही आणि ते गुंतलंही नाही पाहिजे. तुझ्या चरणाशी मला एकनिष्ठ राहायचंय. म्हणून तो भक्त आपल्या घरामधून बाहेर पडायचा आणि या संसाराचा, प्रपंचाच्या सगळ्याचा त्याग म्हणून स्वतःचं घर पेटवायचा, घराला आग लावून द्यायचा. सगळं काही राख रांगोळी होऊन जायची आणि तो भक्त निघायचा. नदीपात्रामधलं ते पाणी घ्यायचा, ती कावड पाण्यानं भरलेली खांद्यावरती घ्यायचा आणि ते पाणी भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी त्या शिवपिंडीला अर्पण करण्यासाठी जायचा. मंडळी, हे नेहमीच दरवर्षीचं त्या भक्ताचं चाललेलं. परंतु मंडळी, चमत्कार असा घडत होता. बघा, त्या भगवान शिवशंकरांवरती कसली ती अफाट श्रद्धा. तो भक्त स्वतःचं घर पेटवून निघायचा, परंतु त्या देवाला काळजी असायची की हा माझा भक्त नंतर राहील कुठं. तो भक्त जसं घर पेटवून निघून जायचा, ती कावड घेऊन शंभू महादेवांना जलाभिषेक करण्यासाठी जायचा, तसं मंडळी परत ते पेटवलेलं घर परत जसंच्या तसं त्या ठिकाणी घर तयार व्हायचं. बघा, आजच्या विज्ञान युगामध्ये न पटणारा विषय आणि याला पुरावा सुद्धा आपण देऊयात. ही जी स्टोरी आहे किंवा ही जी तेल्या भुतेची कावड आहे, याला एक पुरावा असा तुम्हाला सांगतोय मंडळी. संत नामदेव महाराज तुम्हा सगळ्यांना माहित असतील. संत नामदेव महाराज, होय मंडळी, ज्यांच्या भजनामध्ये तो विटेवरचा मालक, तो भगवंत साक्षात पांडुरंग ज्यांच्या भजनामध्ये, ज्यांच्या कीर्तनामध्ये रमून जायचा, तब्बल 27 वेळा त्यांना दर्शन दिलेलं होतं. नव्हे त्या भक्तानं, त्या नामदेव महाराजांनी आवाज द्यावा आणि भगवंतानं हजर राहावं, हा सगळा काही प्रकार. आणि त्या नामदेव महाराजांनी तत्कालीन त्यांच्या कीर्तनामध्ये या भूतोजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे. हेच ते भूतोजी महाराज जी कावड घेऊन आपली जलाभिषेक भगवंताला करण्यासाठी त्या शिव मंदिरामध्ये जायचे. स्वतःच्या घराला अग्नी लावायचे, स्वतःच्या घराची राख रांगोळी करायचे आणि त्यांच्याच बद्दलची माहिती नामदेव महाराजांनी दिली. आता बघा मंडळी, हे जे भूतोजी महाराज आहेत, यांना तेल्या भूतेची कावड असे का म्हटलं जातं, तर ते कावड घेऊन जायचे आणि विशेष म्हणजे मंडळी ते तेली समाजाचे होते. म्हणजे तेलाचा त्यांचा व्यवसाय होता. धान्यांपासून ते तेल बनवायचे. आणि मंडळी, आजही ज्या ठिकाणी त्या भूतोजी महाराजांचं घर होतं, जे घर ते नष्ट करायचे, पेटवून द्यायचे आणि नंतर ती शंभू महादेवांना पाणी घेऊन जलाभिषेक करण्यासाठी कावड घेऊन जायचे, ते घर त्यांचं आजही तिथं आहे. म्हणजे ती घराची जागा आहे. मोठे अशी दगडाची जी चाकं आहेत, दगडाची चाकं बघा, ज्या दगडाच्या चाकाखाली ते धान्य रगडून त्याच्यापासून तेल काढलं जायचं, ती दगडाची चाकं आज सुद्धा त्या ठिकाणी बघण्यासाठी आहेत. आणि बघा मंडळी, असाच हा भक्त दरवर्षी ती कावड घेऊन आपल्या भगवंताला, त्या शिवपिंडीला जलाभिषेक करण्यासाठी जायचा आणि तीच परंपरा आज सुद्धा आहे. मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रामधून हजारो भक्त मंडळी ती कावड घेऊन त्या ठिकाणी जातात आणि त्यामध्ये महत्वाची मानाची कावड असते, तीच म्हणजे तेल्या भूतेची कावड. म्हणजे याच त्या भूतोजी महाराजांची ती कावड आजही त्यांचे वंशज किंवा त्या परिसरामधल्या, त्या भागामधले ती लोक आजही ती परंपरा जपत आहेत. आता मंडळी, सध्याच्या काळामध्ये कुणी स्वतःचं घर म्हणजे नष्ट करून त्या ठिकाणी भगवंताला जलाभिषेक करण्यासाठी जात नाही, परंतु ती परंपरा पाळली जाते, ती प्रथा थोडक्यात पाळली जाते. आणि त्या परिसरामध्ये थोडंसं बाहेरच्या बाजूला एक प्रतिकृती, घराची प्रतिकृती म्हणून बनवली जाते आणि ती नष्ट करून त्याला अग्नी देऊन नंतर मग ती मानाची कावड, तेल्या भूतेची कावड त्या ठिकाणी जायला निघते. बघा मंडळी, ढोल ताशे वाजत असतात, तुतऱ्या वाजत असतात आणि सगळं काही आसमंत दुमदुमून जातो त्या आवाजाने आणि मोठ्या थाटामाटाने ती कावड निघते, त्या ठिकाणी जाते, जलाभिषेक केला जातो. बघा मंडळी, भगवान शिवशंकरांचं आणि पार्वती मातेचं दुसरं लग्न, दुसरा विवाह त्या ठिकाणी झालेला होता असं मानलं जातं. आता हा जो विषय आहे, हा विषय कधीही न संपणारा विषय. याच्यामध्ये अनेक गोड आहेत, अनेक रहस्य आहेत, अनेक कथा आहेत, अनेक स्टोऱ्या आहेत. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली पाहिजे की तेल्या भूतेची कावड म्हणजे काय, तर तेच ते भूतोजी महाराज.
जे कावड घेऊन भगवान शंभू शंकरांना त्या ठिकाणी ते जल अर्पण करण्यासाठी जायचे आणि त्यांचीच ती परंपरा म्हणजे त्यांचीच ती कावड आज सुद्धा जाते. आणि त्यांच्या व्यतिरिक्त त्या तेल्या भुत्याच्या कावडी व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा कावडी त्या ठिकाणी जातात. आणि शिखर शिंगणापूरची ही जी यात्रा आहे, हा सगळा काही कार्यक्रम अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो. तितकाच उरामध्ये काळजामध्ये धडकी भरवणारा असतोय. बघा मंडळी, मुंग्यासारखी माणसं दिसतात आणि ती कावड खांद्यावरती घेऊन लोक जातात. भगवंताला एकेरी आवाज देतात, धाव महाद्या धाव, धाव महाद्या धाव, अशा पद्धतीने त्या भगवान महादेवांना बोलतात. धाव महाद्या, पाव महाद्या, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, अशा पद्धतीने घोषणा देत ती कावड घेऊन जातात. बघा, एक विशेष गोष्ट तुम्हाला मंडळी अशी सांगतोय की कावडी बऱ्याच येतात, परंतु ही तेल्या भुतेची जी कावड आहे याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की तो उंच डोंगर काळात चढत असताना कुठल्याही दोरीचा आधार घेतला जात नाही. एकमेकांच्या हाताची साखळी करून ती लोक, ते भक्त मंडळी वरती ती कावड पोहोच करतात, वरती ती कावड पोहोचवतात. बघा, काळजात धडकी भरणारा तो उंच डोंगर आणि पाठीमागे वळून बघावं तर अक्षरशः खोल अशी दरी, जी बघताच माणूस बेशुद्ध पडेल. नवे ती दरी पाहायला सुद्धा वाघाचं काळीज लागतं. आणि हा सगळा काही थरका पडून टाकणारा प्रसंग, जे बघितलं तरी घामाघूम होऊन जातो माणूस अक्षरशः. फक्त व्हिडिओमध्ये जरी बघितलं, काय तो थरथराट आणि काय तो उत्साह. हर हर महादेव असंच ती लोक बोलतात, महादेवांचं नामस्मरण करतात. धाव महाद्या, पाव महाद्या, अशा पद्धतीने हे बोलतात. आणि मंडळी, हर हर महादेव अशा पद्धतीने बोलतात. आणि ते बोलत असताना तीच दैवी शक्ती त्या माणसाच्या अंगामध्ये संचारत असेल, तेव्हाच कुठे ही गोष्ट शक्य होते. इतकी वजनदार कावड विना दोरीची माणसांच्या हाताने वरती नेणं, हे आजच्या विज्ञानातलं फार मोठं रहस्य आहे. हे विज्ञानाला सुद्धा न उलगडणारं कोड आहे. कारण मंडळी, शक्य नाही असं ते अशक्य ती गोष्ट तिथे शक्य होते. बोलत असताना सुद्धा माझी जीभ बोलत नाही. आणि खरंच हे आजच्या कलियुगातलं ते वास्तव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या नजरेसमोर आणायचा प्रयत्न केला. नवे जरी मी बोलत असताना काही चुकलं असेल, गडबडलो असेल तरी माफ करा. परंतु तेल्या भुतेची कावड काय, ही परंपरा काय, हे अनेकांना आज सुद्धा माहीत नाही. ज्या कावडी जातात, जलाभिषेक करण्यासाठी जातात, परंतु ती जी विशिष्ट पद्धतीची ती कावड आहे, तिला तेल्या भुतेची कावड असं का बोलतात, एवढं जरी तुमच्या लक्षामध्ये आलं तरी आजचा हा व्हिडिओ बनवल्याचं माझं चीज होईल. आणि पुन्हा एकदा, जरी काय माझ्याकडून बोलत असताना चुकी झाली असेल, गडबडलो असेल, तर पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय जय रामकृष्ण हरी.